होय हो? हा? काय म्हणाल तसं बोला की आता काय? कामाचं काय म्हणाल तसं आता आला तुला ताप. ताप आलेलंच नाही. पाठ दुखायला तर जरा माणूस पडतंय की खाली कंटाळा कशाला? कंटाळा झोपायचं नाही काय घरात या कंटाळा आलाय म्हणून तुला तुझं चांगलं हे केल्यावर हे होते का? मला बसू वाटत नाही असं करावं कशाला? वाटते काय काम काय काम मिळणार आहे? काम करावं वाटते ते काय मिळणार आहे तुला? मला पाठदुखी. मला आनंद ताप? मिळतोय तुला ताप आला आणि माझ्या डोक्यात ताप. खरं हा? ताप आलाच नाहीये मी नुसतं पडलेलो तर काय गरज आहे का? गरज आहे ते काय? का अन्न मिळणं झाले घरात का काय काय कळलं हा? हा? अन्न मिळत नाही का? मिळते की मग कशाला जायचं काय गरज आहे? कंटाळ येते घरात बसून तर तुला कटाळी किंवा माझा कटाळा सगळा काढशील तू. हा? काही एकच म्हणतात सारखं ते पैसे दवाखान्यात सगळेजण तेच म्हणतात तुम्ही बी तेच म्हणताय सा होय. पैसे घालवले माझं दवाखान्यात मग जायचं नाही ग. पैसे घालवले म्हणजे गेले नाही पैसे. गेले की मग पण मी बळानं घालवलेत ते तर कामाला जाऊन पण कामानं नव्हतंच ते तुम्ही स्वतः म्हणलाय त्यावेळी काम सुरू असताना वायदाच त्या कामाला जायचं नाही नाही बघा. झोप मिळत नव्हती आम्हाला मग ती काम कर म्हणाल का तुला झोप मिळत नव्हती हे मिळत नव्हती. पाणी त्यावेळी मी तुला वेळाने काय येत होतं सांगितलंय? पाण्याचे ते जाऊ दे. त्यावेळी बी तुला म्हणलं तुम्ही कामाला जाऊ नकोस आणि आता बी म्हणाले कामाला जाऊ नकोस. झोप मिळायला नाही गेली असती तर झोप मिळाली असती मिळाली असती. तुम्ही मला कपडे शिवताना काय म्हटलं असं तुम्ही काय मग मला राग आला ते ना तू गेली नसतीस. तुम्ही काय म्हटला मी कामाला का गेलो तुम्ही काय म्हटलं मला तुझ्या 80 रुपयानं माझं काही घर चालणार बरोबरच आहे नाही की. हा अजून बी तेच म्हणाले. माझ्या पैशानं मग तुमचं ते घर बी मी तुला का म्हणतो रागानं म्हणतो का की तू गप बच्ची जरा तर तू जास्त केलीस आणि जास्त करून मी जेव्हा नाही म्हणत असते गोष्टीला तेव्हा तू ना जरा ऐकत जा स्वतःच करत राहून काय तर चांगल्यासाठी सांगत असते मला वाईटसाठी सांगत नाही. आता व्हिडिओ कर म्हणतो तुला व्हिडिओ करतात व्हिडिओवर सगळं फोकस कर म्हणतो ते उठलंच आणि ते काय पंचायत नंतर चालेस हा नसल्या गरज आहे काय काय तुम्ही तोडली काय अयो कुत्र्याने केवढं तोडले हो हा काय मग आता ते मी तिला सांगितले थोडं आहे ती पी नाकल्या शेव केली बघ कोण ती मी ते याला चिकट पण पाहिजे ना. पाय बघा माझे नवा अधिक महिना आलाय हो ते पाणी दे होय हा? तिसरा अधिक महिना आला कसं काय? पहिला गेला पहिल्या अधिक महिन्याला तुम्ही मला जोडवी ही केलेली म्हणजे आत्ताच्या अधिक महिन्याच्या 2 अधिक महिने पूर्ण झिजल्यात बघा बोल झाल्यात हो आईला सांग की जरा अधिक महिना आलाय जरा जावायला काहीतरी घ्या. मम्मी काय घेत नाही आमच्या मम्मीच्याच हातात पैसे नाही ती कसं घेईल आम्हाला सांगायचं येते का नाही कसं सांगायचं ती काय काम करते का काय घन कोण मारते घन मारल्यावर तिला काय पैसे देतात मग जरा आईला सांग पहिला माझ्या नवऱ्याला काय तर कपडे बिपडे नाहीतर एखादं घड्याळ टाळटन बिटन घ्या म्हणा हा मग नंतर बघूया मग. ते जाऊ दे मला पंजन नाही आता ते 4 वर्ष झालं पंजन घालाय नाही मी पायात तुमच्या आईला मला एकदा लव मी तुला घेतलं अहो आई आमची काही कामाला जात्या का काय भावाला घ्यायला भावाचं त्याचं घराचं झाले त्याला टेन्शन हप्ता फेडूपर्यंत काय ते महाग नाही 4-5 हजार रुपयाला घड्याळ आहे. घड्याळ मी घेते की तुम्हाला घड्याळ माझ्या 5 रुपयाच्या कमाईतनं तुम्हाला मी घड्याळ घेतो आणि एक म्हणजे उद्या जर कामाला गेलीस तर खरोखर ताप आले तुला बघ की अगं आपाप कोण जाऊन माणसं जावा म्हणाले बायकांना कामाला आणि मी तुला जाऊ नको म्हणाले त्या बायकांना राहायचंय घरात आणि तुला बाहेर जायचं फिरायचं आहे नाही म्हणा की म्हणा फिरायचं आहे मला फिरायला जाते मी
तर काही गरज नाही का पोरं आहेत पोरांवर हे करायचं चहा दिली तर पुढे गेलं चहा कॉफी बिफी करून द्यायची अभ्यासाला बसत्या त्याच्यात लक्ष घ्यायचं ह्याचा अभ्यास घ्यायचा ते पुढे गेला उठ म्हणायचं जरा पळायचं काढलं एकच दिवस काढला सा ते गटरीत कसं घाण बिन पडले काढले सगळं सगळं काढले मी परवा गटरीत दिवशीपासून तिथे पोतं पडले एकदम काढ. कुठल्या त्या गटरीत तुला मी काढायला जाऊ या. कुठल्या इथल्या आपल्या समोर काय झालं तुला कोण काय केले काय झालं कोण बघू पाहायला गेलं बघ एक सांग बघू पाय कुठला आली आली आता चावली इवा इकडे ये इकडे असं का ठेवलं ते लाडू खाली का कागद आहे त्याला काय झाली तुला दाखव पाहायला गेला ते तुला उंदीर चावला काय झालं तुला काय चावलं उंदीर तुला सोडून येणार रविवारी सोडून येणार तुला रविवारी त्याला कळत नाही वाटत आपल्या मनावर नाही बार काय वाजून लहान आहे ते काय हो बघा किती शान आहे काय काय पाहिजे दूध पाहिजे होय मॅ दूध पाहिजे मॅ म्हणजे पाहिजे बर बर मॅ काय अहो घर सोडणार मग काय नाही बाई दूध पाहिजे बरं वाटू दे तिला तिला मटण खायची सवय लागल्या त्या दिवशी खाल्ली पण नाही मटण आणल्याला तिनं दूध आणि बिस्किटच खाल्ली चपाती खाल्ली होय? मटण नको पाहिजे आई ग दूध दूध सगळं म्याव म्याव अवघा नाही रे चावते तुला काय आम्ही धरा रे मारा दे तुला हो हो चाटते बी चावते बी चाटते बी चावते बी चाटते बी आहे काय काय पेढी घे ना घ्यायला जरा आणा एक बारकं पहिला खाते का बघून हा हा? गावात मेडिकल नको बारक्याची आणतो त्यावेळी तिला मोठ्याची आणली त्याला हे लागलेलं व्हाईट कलर मध्ये संडास लागलेलं तर चला ताईंनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असाल हे आशा करते आणि ह्या व्हिडिओमध्ये हिने जे बोललेत घड्याळ पंजन आणि जुळवीबद्दल तर हे फक्त चेष्टेचा विषय होता आधी स्वस्त होतं तर तिने कधी कुणाची अपेक्षा केली नाही आणि आत्ता तर इतकं महाग आहे आणि फक्त आता जावं म्हणतात तेवढं फक्त बोलतात बघा आणि माझ्या घरातले माहेरचे सुद्धा माझे व्हिडिओ बघतात माझे दादा माझी आई आणि बहिणी त्यामुळं त्यांना गैरसमज व्हायला नको त्यासाठी मी इथं पुढं बोलत आहे कारण बघा गैरसमज एक असं वाक्य आहे ज्यानं भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे वादविवाद होत असते तर फक्त वैऱ्यामध्ये सुद्धा असं गैरसमज हा शब्द नको आणि मी आता इथं क्लिअर केलेला आहे फक्त चेष्टेचा विषय होता तो हिने कधीच त्यांना किंवा मला कुणी काय घ्यावं अशी अपेक्षा केलेली नाही आणि चेष्टेनं आमचं सुरू होतं आता चांदी एवढी महाग आहे मी नवऱ्याकडं सुद्धा मागू शकत नाही कारण बघा आपली परिस्थिती तेवढी नाही आहे आणि मुलाबाळांचा खर्च आहे एकटा माणूस काम करणार त्यात आम्हा तिघांचा दवाखाना सुरू आहे त्यामुळं आणि तुम्ही थोडा सपोर्ट करावा तर माझं हे सगळं आयुष्य जे आहे ते व्यवस्थित सुधारेल तर व्हिडिओ बघत जावा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला श्री स्वामी समर्थ